श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर हा व्हिडिओ आहे धुलीवंदनचा व्हिडिओ. थोडासा लेटच आला तर आमच्याकडे ना धुलीवंदनपेक्षा रंगपंचमीचं जे आहे ती जास्त साजरी केली जाते. तर हा धुलीवंदनच्या दिवशी जो छोटे छोटे मुलं आहे ते कशाप्रकारे धुलीवंदन साजरं करत होते ते मी छोटीशी क्लिप घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावाकडे अशाच पद्धतीने जे आहे ते DJ वगैरे काय लावलेलं नसतं. बाळान पडायची होळी नीट कर बाबा श्रीजल डायरेक्ट पोटॅशियम परमॅंगनेट आणणार म्हणून नको आम्ही जातच नाही. लागल तो कोण मारतो आता तंटा नाही मला तुला पण नाही पा एकटाच उघड काय दुसरी कुठे होऊ शकतो तुम्ही इथं मशीन रिपेअरला आलो होतो आपण. तिथं जे दोरे वगैरे आहे ते होलसेल रेटमध्ये भेटतं. आता घेतलेलं आहे मशीन आपण का. ही आमची येवला सिटी का. हे बघा आता मशीन आपलं मशीन आहे, दोरे वगैरे घेतले आहे. तर ना मशीन खूप दिवसाची खराब झाली होती आणि चंद्रग्रहण होतं दुसऱ्या दिवशी. तर त्याच्यामुळं धुलीवंदनचा जो धुलीवंदनचा जो व्हिडिओ आहे तो काय म्हणजे शूट नाही केला. आणि त्या दिवशी तळी वगैरे भरायची असते आणि जे आपली होळी पेटलेली असते ना त्याच्या भोवती वीर नाचून आणायचा असतो. तर ग्रहण होतं पण ते काही दिसलंच नाही. तर मग आता मशीन रिपेअर करून आल्यानंतर घरी मस्त असं स्वयंपाक बाकीचं काही बनवलंच नाही, साधीच भाजीपोळी बनवली होती. आणि त्याने आता मशीनवर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. जो मशीन आहे ना त्याच्यावरती आता मग रिपेअर करून आणली होती. म्हटलं चला तर आता बघू ती कशी चालते काय. कारण आहे ना नवी घ्यायची होती पण आता कसं आहे ना पानकाळ्यामध्ये शेतीची कामं असतात आणि उन्हाळ्यामध्ये जे काम आहे ते करतो. आता कोणतीही गोष्ट घेतली ना तिची पूजा केल्यानंतर जी आहे ती कामाला सुरुवात करायची असते. आता भरपूर दिवस झाले होते मशीन काम चालू नव्हतं. तर म्हटलं चला आता मशीन आणलेली आहे तर तिची पूजा करून घेऊ. आणि तिला म्हटलं बाई आता तरी व्यवस्थित चालव, कारण रिपेअर करायला लवकर जाणं होत नाही. तर हे ब्लाऊज पीस मी खूप दिवसाचा कट करून ठेवला होता पण जे मशीन चालू नसल्यामुळे ना ते जाळी मारत होतं. तर त्याच्यामुळं जो स्टिच आहे ते करणंच झालं नाही. आता मशीन काम जास्त दिवसानंतर करायला घेतलं ना एक तर दोरा मॅचिंग लवकर भेटणार नाही किंवा टेप भेटणार नाही, कैची भेटणार नाही, खूप काही म्हणजे अडचणी येत असतात. तर एक गोष्ट जी बॉबिन आहे ती भरण्यासाठी आपल्याला जो स्क्रू लागतो तो लवकर वेळेवर भेटत नव्हता. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहे. एवढं सगळं भेटल्यानंतर मग शेवटी मी कामाला जी आहे ती सुरुवात केली होती. तर बघा आता टेप वगैरे सर्व एका ठिकाणी जमा करून घेतलं होतं. आता दिसतं तेवढं लवकर मी काय शिवायला बसले नव्हते. कमीत कमी 15 ते 20 मिनटं माझे हे सर्व साहित्य गोळा करण्यात गेलं होतं, बॉबिन भरायला, हे बघ ते बघ. आणि असंच करतं म्हणजे ना कोणत्याही कामामागे ना मेहनत खूप असते बरं का, ते कोणतंही असो. आणि आता जर शिलाई काम म्हटलं ना त्यात पण खूप मेहनत आहे बरं का. पण जर समोरच्याला आपण म्हटलं ना एवढी शिलाई झाली तर त्याला ती जास्त वाटते. पण आहे ना त्याच्यामागची मेहनत पण खूप असते. आणि कटिंगपासून स्टिचिंगपर्यंत आणि शेवटी कस्टमरपर्यंत देईपर्यंतही ना एक धाकधूक असते. त्यातले त्यात कस्टमर आहे ना, ज्या एखाद्याला जर पैसे द्यायचं कंटाळा आला तर ते काहीतरी चूक सांगून जे आहे ते म्हणजे उडवडीची उत्तरं देऊन आपलं जे मेहनतीचे पैसे आहे ते द्यायलाही कधी कधी नकार देत असतात. तर त्याच्यामुळे ना मी बऱ्यापैकी ना म्हणजे काम जे आहे ना ते स्टॉप करून ठेवलं आहे. कारण असे भरपूर जण आहे का ते काम झाल्यानंतर पैसे देतच नाही. तर बघा इथं मस्त असे ना बॉबिन वगैरे भरून घेतली होती आणि बऱ्यापैकी मशीन चालत होती बरं का. थोडीशी जाळी जी आहे ती नॉर्मल मारत होती. तर आता कसं आहे ना
2 in 1 मशीन असल्यामुळे ना हा जो प्रॉब्लेम आहे तो होत असतो. तर घेताना मशीन आहे ना तुम्ही खरंच फुल सेटल घ्या, म्हणजे ना जो मला त्रास झाला तो तुम्हाला होणार नाही एवढंच माझं सांगण्याचा प्रयत्न करते. तरी ते एक एक करून सर्व जे अस्तर आहे ते जोडून घेतले होते. आणि ना संध्याकाळी आमच्याकडं जी विहीर आहे तो नाचून आल्यानंतर तळी पण भरली जाते, तर तो व्हिडिओ पुढं मी ॲडच केलेला आहे. तरी तर कूलर वगैरे लावलं होतं आणि घरी कसं आहे ना एकटी असल्यानंतर करमत नाही, तर म्हटलं चला गाणे वगैरे लावून दिले किंवा मी मोटिवेशनल जी स्पीच असते ना ते लावून देते आणि त्याने मला खरंच खूप छान वाटतं. तर इथं अस्तर जोडून घेतलं होतं. ब्लाऊज पण रेडी झालं होतं, बघू शकता तुम्ही. लटकन वगैरे लावून ब्लाऊज आपलं ओके झालेलं आहे आणि खरंच समाधान वाटतं बरं का काहीतरी केलं असं. आणि याच्यानंतर तर काय शिवणं म्हणजे झालंच नाही. मग मळ्यात आलो होतो. मळ्यामध्ये ना थोडेसे कांदे जे आहे ना ते काढायचे बाकी होते. लसूण पण आलेला आहे. यावर्षी लसूण काय म्हणावं असं झालेलं नव्हता. तर ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर आपण मळ्यात जे आहे ना ते कांदे काढायला आलो होतो. ऊन खूप पडतं आणि त्या उन्हामुळे ना तर कामाला असं नको नकोसंच होतं. तर त्याच्यासाठी मी एक जुगाड केलेला आहे. तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल. तर लसणाला आहे ना आता शेवटचं पाणी दिल्यानंतर तो काढायचा आहे. आणि हे उन्हाळ्याचे डोंगळे आहे थोडेच लावलेले होते, कारण आपल्याला जास्त काही डोंगळे लागत नाही, म्हणजे लाल उन्हाळ्याचे आपण लावत नाही. तर बघा मुली शाळेतून धुलिवंदनच्या दिवशीचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, सेलिब्रेट झाला होता. तर बघा पूर्ण ड्रेस वगैरे केस पूर्ण खराब करून आले होते आणि अशा मेमरीज ज्यांना जपून राहतात. तर मी त्यांचा एक छोटासा व्हिडिओची क्लिप आहे ती घेतली होती. आता हा व्हिडिओ आहे ना 2-3 दिवसाचा मिक्सअप करून घेतलेला आहे, तर त्याच्यामुळं कुठंतरी ना ज्या क्लिप आहेत त्या मागं पुढं होतील. आत्ता पुन्हा नंतर गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो होतो, ज्या आधी कांदे काढले होते ना ते कापून घेतले होते. पण आज ठरवलं होतं की एवढे कांदे काढून घ्यायचे आणि एका ठिकाणी वाहून न्यायचे सावलीमध्ये आणि मगच जे आहे ते कापायचे आहे. तर आता हा डोंगळा आहे, याचं बी धरत नाही बरं का. याचं बी जर धरलं तर जे डोंगळे आहे ना ते पूर्णपणे म्हणजे ना दुभाळे असे जे कांदे आहे निवडतात, याचं बी कधी धरत नाही. तर बघा इथे ना मी जुगाड म्हणजे ना खूप तिरपवून लागत होतं. तर मी ना आम्ही हे कॅरेटमध्ये कांदे टाकून डायरेक्ट सावलीमध्ये नेऊन ट्रॅक्टरमध्ये टाकत होतो. तर एवढे जे कांदे आहे ना ते आपल्याला काढायचे होते. बघू शकता तुम्ही एवढे कांदे राहिलेले आहेत. तर एवढे काढायला खूप जास्त होतं पण कमी होत नाही. आणि इथं जी कुदळी आहे एक एक कांद्याला प्रत्येक कांद्याला कुदळी लावूनच ते काढावं लागत होते आणि ऊन तर इतकं होतं तर बस. आणि मग आहे ना शेवटी आता काढायचे झाले होते, शेवटी वाहून घेतले आणि आता ते सावलीमध्ये आपल्याला जे कांदे आहेत ते आणून टाकले होते. तर आज नव्हते कापायचे, आपल्याला दुसऱ्या दिवशी कापायचे होते. वीर आहे आणि आता काल ग्रहण होतं त्याच्यामुळं वीर जो आहे तो होळीला मिळवला नाही. तर आता आहे ना ते रुमालामध्ये बांधून आणि होळीला जे आहे ते मिरवून आणणार आहे. तर चला आता आहे ना बरं महाराज की जय, बिरवा महाराज की जय, बिरवा महाराज की जय, बिरवा महाराज की जय, बिरवा महाराज की जय. हा ठेवा खाली अंगारा टाक. आता वळायची की जय, वळायची जय, वळायची जय, वळायची. कृष्ण म्हण ना तू. वळायची जय, वळायची जय, वळायची जय, वळायची जय. बोल वळायची जय. आपल्याकडे फक्त 2 दिवसांना आज तिकडे जास्त दिवसात हा काय मुलींच्या शाळेतील छोटीशी जी क्लिप आहे ती यामध्ये ॲड केलेली आहे. तर चला तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ कसे वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.